हॅलो. एक थोडक्यात माझी ओळख करून देतो. इथं मी प्रवीण मधुकर दिवटे, राहतो सध्या विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. 2001 पासून विट्यामध्ये स्थायिक आहे. माझे शिक्षण MA-BEd हिस्ट्री आणि मिसेसचं शिक्षण MCOM GDC आहे. दोघंही सध्या जॉबला आहे. मी विमा प्रतिनिधी, इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून LIC ब्रँच विटामध्ये कार्यरत आहे आणि उपशाखा व्यवस्थापक म्हणून शिवसमर्थ बँकमध्ये दोन्हीकडे कार्यरत आहे. वडील MSc-BEd केमिस्ट्री 2011 साली रिटायर झालेले आहे आणि आई गृहिणीच आहे. आणि थोडक्यात एक सांगायचं झालं तर आता सध्या आम्ही सुस्थितीत आहोत. म्हणजे विट्यामध्ये प्लॉट स्वतःचं घर आहे, पुण्यामध्ये स्वतःची 2 घरं आहेत. आणि दुसरी बाब म्हणजे सगळ्यात सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे 2012 साली एक मला मनोमन वाटत होतं की बाबा आपल्याला आपले मित्र भेटले पाहिजेत. म्हणून 2012 साली अचानक सर्च करताना पहिलं नाव मला सर्च झालं ते राजेश भागवत यांचं झालं आणि दुसरं योगेश महापुरण. या दोघांच्या माध्यमातून परत मित्रपरिवार आपला वाढत गेला. आणि खरंच आपल्याला वाटतं की आपल्या मनामध्ये माझं एक सांगतो बरं का मी, म्हणजे वडिलांचा गाढा अभ्यास शिक्षणात आहे. जे आता राजेश शिक्षण घेतोय किंवा राजेचं जे शिक्षण आहे ते आमच्या वडिलांनी त्यांच्या लहानपणी जी पुस्तकं वाचली वगैरे काय त्यांना ते सगळं ज्ञान त्या काळी अवगत झालं. राजेशनं जसं ते ज्ञान बाहेरून घेतलं किंवा गुरूंच्याकडून घेतलं तसं तेच ज्ञान मला घरातूनच बेसिकमध्ये बऱ्यापैकी मिळालं. आणि आरोग्य सगळ्यांची आमची सुदृढ आहेत आणि वडिलांचं ज्ञान, वडिलांची स्मरणशक्ती, आईची बुद्धी कौशल्य हे सगळं आमच्या कुटुंबात, भावाच्यात पण म्हणा आणि माझ्यातच पण म्हणा, दोघांच्यातही आहे. आणि मुलगा भारतीला आहे, इंग्लिश मिडियमला 2nd स्टँडर्डला. अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं कुटुंब आहे आणि एक सुसंस्कारी कुटुंब आहे. आणि या मलाही मित्रपरिवार जो माझ्या मनात आतून जी तळमळ होती की आपले मित्र बाबा म्हणजे मी ऐकत होतो. याची पत्रिका सुद्धा लग्नाची मला आली होती यांच्या पाहुण्यांच्याकडून. टाके म्हणून भागवतांचे पाहुणे आहेत आपल्या राजेशचे, त्यांची पत्रिका मला विट्यात आली. त्यावेळी राजेशचं लग्न आहे असं मला समजलं. काही कारणास्तव मलाही मुलगी बघायला जायचं होतं म्हणून मी काय त्या लग्नाला जाऊ शकलो नाही. पण एक थोडक्यामध्ये काय आहे ते एक थोडक्यात सांगतो की आंतरिक तळमळ जर तुमच्यात असेल, एखादं सकारात्मक कार्य करण्याची किंवा एखादं विधायक काम करण्याची आतून तुमच्यात जर उर्मी असेल तर ईश्वर तुम्हाला ती मंडळी किंवा ईश्वर ती तुम्हाला माणसं भेटवतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला मनोमन वाटत होतं की विनोद बाबर सरांचं व्याख्यान आपल्या चौंडेश्वरी मंदिरामध्ये शाकंभरी पौर्णिमेत आयोजित करावं ही माझी मनोमन इच्छा होती. देवांग समाजाचे अध्यक्ष किरण ताळेकर यांना मी त्यांचं नाव सुचवलं होतं 3 वर्षापूर्वी. विनोद बाबर आमचे मित्र आहेत, त्यांचे व्याख्यान आयोजित करा. काही कारणास्तव ते व्याख्यान आयोजित झालं नाही. पण मलाही माहीत नाही की माझ्या माघारी त्यांनी त्यांचं नाव ह्यावेळी शाकंभरी उत्सवाला सुचवलं. त्यांचं व्याख्यान विट्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं झालं. म्हणजे एका कमी वयामध्ये, वयाच्या 46-47व्या वर्षी सुद्धा एवढा आगाध ज्ञान असलेला माणूस आमच्या विट्या नगरीमध्ये आला आणि त्यानं ते ज्ञान तिथं दिलं. अतिशय त्यांची प्रशंसा पण चांगली झाली. माझे मित्र आहेत म्हटल्यानंतर अतिशय म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय आहे, शक्यतो माझा संपर्क जास्त आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा माझा संपर्क कमी आहे म्हटला तरी चालेल. पण मी जी लोक चांगली आहेत, जी लोक विचारानं चांगली आहेत, जी लोक विधायक काम करतात, जी लोकांना काहीतरी आतून चांगलं काम करण्याची वृत्ती आहे, अशाच लोकांच्या संपर्कात मी राहतो. म्हणजे माझा जनसंपर्क कमी आहे असं नाही, माझ्याकडे जनसंपर्क येणारा मोठा आहे. मी जास्त लोकांच्या जात नाही, कारण मी चांगल्याच लोकांच्या मध्ये जास्तीत जास्त असतो. त्यामुळं बऱ्यापैकी माझ्याकडे थोडा जास्त असतो. तर हे बरं का विश्वास हे ओघानंच घडत असते, म्हणजे ते आपोआप होतं. तर अशी एक माझी ओळख आहे. तर इथून पुढे असे आपण भेटत राहू. धन्यवाद.